काल 22 जानेवारी रोजी सगळीकडे राम प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडण्यात आला। तसेच आमच्या सोसायटीमध्ये देखील श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा खूप छान प्रकारे पार पडण्यात आला। तसेच आज 23 जानेवारी 2024 रोजी 1008 श्री महंत शांतिगिरी महाराज मूळ गाव वाडियावीर गुजरातवरून थेट अयोध्येवरून ते आमच्या सोसायटीमध्ये येत आहेत। त्यांच्या सोहळ्यासाठी आम्ही सर्वजण जात आहोत। त्यांचा सोहळा कशा प्रकारे पार पडणार आहे, तसेच आम्ही दर्शन कसे घेऊ ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच। अयोध्येहून परतत असताना त्यांच्या श्री चरणाच्या माध्यमातून आपणा सर्वांना दर्शनाचा योग आला आहे। तर हा सोहळा कशा प्रकारे पार पडणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघूया। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे झोपड़ी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे। येथे टिळा लावण्याचे काम चालू आहे। येथे हा घोड्यांचा रथ छानपैकी सजवून तयार केलेला आहे। महाराजांची मिरवणूक या रथातूनच होणार आहे। तसेच महाराजांच्या आसनाची तयारीसुद्धा चालू आहे। आमच्या सोसायटीतील लहान थोर मंडळी तसेच तरुण मंडळी प्रत्येकजण महाराजांच्या आगमनासाठी आतुर झालेला आहे। ते महाराजांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत। त्यांची या ब्रिजपासून ते आमच्या सोसायटीच्या गेटपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे। सुंदर असे संगीत, त्याचबरोबर ही बेंजो पार्टी, त्याचबरोबर आमच्या सोसायटीतील सर्व मंडळी या सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत आहेत। आमच्या सोसायटीतील काही सदस्य महाराजांना एअरपोर्टवर घ्यायला गेलेत। तसेच ते वाशी इथे आलेले आहेत। थोड्याच वेळात त्यांचे आगमन होईल। महाराजांना आमच्या सोसायटीतील काही सदस्य 4 व्हीलर घेऊन त्यांना आणायला गेलेत। तसेच सोबतच आमच्या सोसायटीतील काही तरुण मंडळी बाईकवरून झेंडा पताका घेऊन रॅली काढत ते महाराजांना घेऊन येत आहेत। शांतिगिरी महाराजांचे 4 व्हीलर कारमधून आगमन झाले। त्यानंतर त्यांचे आता ह्या राजीव गांधी ब्रिजपासून ते आमच्या सोसायटीच्या गेटपर्यंत मिरवणूक रॅली काढण्यात येणार आहे। त्यामुळे प्रत्येकजण खूपच गर्दी आहे। प्रत्येकजण आतुर झाला आहे महाराजांच्या दर्शनासाठी। महाराज रथामधील आसनावरती स्थानापन्न झालेले आहेत। आता त्यांची मिरवणूक निघणार आहे। सर्वजण खूपच उत्सुक आहे। त्यांची वाजत गाजत अशी खूप छान मिरवणूक चाललेली आहे। संपूर्ण वातावरण राममय झालेलं आहे। ब्रिजच्या खाली आल्यानंतर महाराजांच्या माथ्यावरती फुलांचा वर्षाव करण्यात आला।
तसेच श्रीरामांची पताकासुद्धा फडकवण्यात आली. खूप छान असे आनंदी वातावरण होते. सर्व सोहळा बघून खूपच छान वाटत होते ते. तसेच महाराजांच्या स्वागतासाठी पंचपरमेश्वर भजनी महिला मंडळ पण येथे उपस्थित होते. येथे नारी शक्तीचे चांगले असे प्रदर्शन बघायला मिळाले. मेन रोडवरून मिरवणूक चालली असल्यामुळे खूप सारी गर्दी होती. अंधार झाला होता. रात्रीचे 8 वाजले होते. रोडवरून मिरवणूक चालली असल्यामुळे गाड्यांची सुद्धा खूप वर्दळ. सर्वजण रामरंगी रंगून नाचत होते. राम मनी ठसावा, राम जनी दिसावा, आचरणी राम असावा, जीवनी राम यावा, राम रंगी रंगून जावे, भाव राममय व्हावे, रामास सदा स्मरावे, विश्वरूप जाणीवे, नाही बंधन नाही सीमा, नाही पायरी नाही उमरा, मी राम तूही राम खरा, रामरूपी सारा पसारा, इथे राम तिथे राम, राम राम विभुव राम, जाणीव राव नेणीव राम, राममय मी गात्र राम, मज कशाच हवे बंधन, मनी वाजे सदा रामधून, रामचरणी नततल्लीन अंती, रामात होईन विलीन, रामात होईन विलीन. वाजत गाजत खूपच छान अशी मिरवणूक झाली आणि शेवटी महाराजांचे आगमन आमच्या सोसायटीच्या अंगणामध्ये झाले. त्यानंतर भव्य दिव्य झालेला असा सोहळा, राममय झालेलं वातावरण आणि या सगळ्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकजण हजर होता. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. त्याप्रमाणे संपूर्ण सोसायटीमध्ये खूपच छान अशी तयारी करण्यात आली होती. जणू काही दसरा किंवा दिवाळीच आहे असे वाटत होते. सगळीकडे दिव्यांचा झगमगाट, सुंदर अशी रांगोळी आणि संपूर्ण सोसायटीतील महिला मंडळ, पुरुष मंडळी तसेच छोटी मंडळीसुद्धा महाराजांच्या स्वागतासाठी जमलेली होती. दीपोत्सव पण करण्यात आलेला होता. भूतो न भविष्यते असा हा खूपच छान सोहळा चाललेला होता. प्रत्येकजण राममय होऊन गेलेला होता. जणू काही आपण अयोध्येलाच आले आहोत असे वाटत होते. मिरवणूक झाल्यानंतर जेव्हा शांतिगिरी महाराजांनी आमच्या मेन गेटला एंट्री केली तेव्हा छान फुलांच्या वर्षावर त्यांचे स्वागत करण्यात आले, आरती करण्यात आली, शंखवादनही करण्यात आले. खूपच छान असा सोहळा झाला. श्री 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 शांत 1008 शांतिगिरी महाराज की. श्री 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 1008 शांतिगिरी महाराज की. श्री 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 1008 शांतिगिरी महाराज की. हर हर जय श्रीराम, हर हर जय भवानी, हर हर आरती ओवाळा. थोडंसं बाजूला उभं राहून ओवाळा. सर्वांनी जागेवर उभे राहा. ओम आरती कुमारी योगियाला, आरती करू सद्गुरूला, ब्रह्मचारी योगियाला, माया विकार दूर करुणी मठ बांधिला निरंजनी, माया विकार दूर करुणी मठ बांधिला निरंजनी, दशेंद्रिय आकर्षोनी तपसा विजय पंचगणी, दशेंद्रिय आकर्षोनी तपसा विजय पंचगणी, साईले अष्टांग योग, साईले अष्टांग योग, कठीण शतवृष्ण सह परब्रह्म साईले महेश्वरी झाला, असं वसनाचं त्याग केला, आरती करू सद्गुरूला ब्रह्मचारी योगी आला, आरती करू सद्गुरूला ब्रह्मचारी योगी आला, आरती करू सद्गुरूला ब्रह्मचारी योगी आला. पृथ्वी आकाश पर्यंत दिसतो ब्रह्ममूर्ती मंद, पृथ्वी आकाश
रामाय तस्मै नमः. आम्हाला या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या छानशा प्रवचनाचा देखील लाभ घेता आला. तुम्ही येथे अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती सुद्धा पाहू शकता. रामचंद्र भगवान की, धर्म की, अधर्म का प्राणियों में विश्व का गौ माता की अन्नपूर्णा माई की नारायण देवता की गौरीशंकर दत्त भगवान की काशी विश्वनाथ की श्री राम जन्मभूमि की त्र्यंबकेश्वर महादेव की नमः पार्वती पते हर हर महादेव. शुक्लां ब्रह्म विचार सार परमां माध्यां जगद्व्यापिनी बीना पुस्तकधारिणीं वैदां दाढ्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकाञ्चुविदधती पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्पिताय नागाननाय. त्यानंतर सर्वांनी महाराजांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेतल्यानंतर सर्वांना अयोध्येहून आणलेला प्रसाद व पुस्तिका सुद्धा वाटप करण्यात आली. आम्ही देखील महाराजांचे चरण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पावन झालो आणि आम्हाला अयोध्येहून आणलेला त्यांनी प्रसाद सुद्धा दिला. शेवटी सर्वांना प्रसाद देखील देण्यात आला. अशा प्रकारे खूपच छान असा सोहळा पार पाडण्यात आला. महाराजांचे गडबड गोंधळ न करता सर्वांनाच खूप छान असे दर्शन झाले आणि आम्हा सर्वांचे पुण्यच म्हणायचे की शांतिगिरी महाराज अयोध्येहून आले आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून आम्ही सर्वजण पावन झालो. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा आणि कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.